बातमी पुढची महत्त्वाची। शीतल म्हात्रेंचा रॅलीतील व्हिडिओवरती कुणी व्हायरल केला असा अंधारेंनी सवाल उपस्थित केला आहे। रॅलीतील व्हिडिओ कुणी व्हायरल केला असं अंधारे विचारतायत। तर नीलम गोऱ्हे भाजपमध्ये जाऊ शकतात असं एक मोठं वक्तव्य देखील अंधारेंनी केलं आहे। शीतल म्हात्रेंचा रॅलीतील व्हिडिओवर यावेळेस कुणी व्हायरल केला असा सवाल अंधारेंनी उपस्थित केला आहे। रॅलीतील व्हिडिओ कुणी व्हायरल केला म्हात्रेंनी सांगावं असं अंधारे म्हणतायत। पण म्हात्रे जर लिमिट क्रॉस करत असतील तर म्हात्रेंना त्यांची जागा दाखवावी लागेल। म्हात्रेंनी या सगळ्यांवर बोलण्यापेक्षा म्हात्रेंचा रॅलीतला व्हिडिओ कुणी व्हायरल केला तो व्हिडिओ एकदा त्यांनी सांगितला पाहिजे। ज्या राज सुर्वे नावाच्या अकाउंटवरून तो व्हिडिओ व्हायरल झाला होता ओरिजिनल, कारण म्हात्रे काय म्हणाल्या की माझा व्हिडिओ फेक आहे। म्हणला ओरिजिनल व्हिडिओ दाखवा। आताही पुन्हा एकदा म्हणते म्हात्रे ओरिजिनल व्हिडिओ दाखवा कोणता येतो। आणि ज्या राज सुर्वेच्या अकाउंटवरून तो व्हिडिओ व्हायरल झाला होता तो राज सुर्वे नेमका कोण आहे तेही एकदा सांगा। बात निकलेगी तो दूर तलक जाएगी। मला बोलायला भाग पाडू नका, कारण नीलम गोऱ्हे आपल्याला एखादं राज्यपाल पद मिळू शकेल का, आपल्याला अजून काही मिळू शकेल का याच्यासाठी पण प्रयत्न करत आहेत। आणि नीलम गोऱ्हेंना जर उद्या भाजपाने काही ऑफर केली तर नीलम गोऱ्हे शिंदेंना सोडून एका क्षणात उडी मारू शकतात, हे पण तितकंच खरं आहे। त्यामुळे मला वाटतं राम शिंदेंनी एका अर्थाने नीलम गोऱ्हेंना त्यांची जागा दाखवलेली आहे।